माझ्या ना आजीला शेवटच्या दिवसात दात नव्हते. सामान्य तिळाचे लाडू ती खाऊ शकत नव्हती. पण सण आला की तिला पण लाडू खायची खूप इच्छा असायची. मग तुम्हाला माहिती का आजी काय करायची ती? ती लाडू इतके सॉफ्ट बनवायची ना की तोंडात ठेवताच ती विरघळायची. आणि ती म्हणायची, दात नसले तर काय झाले, सणाचं गोडवा तोंडात तर हवाच ना. तर तिच्याच आठवणीमध्ये आजची मी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. सर्वात प्रथम इथे आपण अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. हे पाकिट अर्धा किलोचं आहे, पण मी हे संपूर्ण वापरणार नाही आहे. यातलं अर्धं पाकिट मी वापरणार आहे. तर वाटी किंवा वाडग्याचं प्रमाण बघायचं असेल तर मी एक छोटा वाडगा घेतला आहे. तर या मापानेच मी पूर्ण साहित्य दाखवणार आहे. तर हा वाडगा भरून मी इथे तीळ घेतलेत, म्हणजे पाव किलो तीळ प्रमाण तुम्ही समजू शकतात, किंवा एक वाडगा भरून आपल्याला तीळ घ्यायचे. हे आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. शक्यतो अनपॉलिश घेतली तर चव खूप छान येते. तीळ खूप हलक्या आचेवरती भाजायचे आहेत, खूप करपवायचे नाहीत, नाहीतर लाडू कडू होतात. तर आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. मला 10 ते 12 मिनटं लागलेत भाजायला. तर एका बाजूला मी जोपर्यंत तीळ भाजते, दुसऱ्या बाजूला आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया. हे शेंगदाण्याचं पाकिट अर्धा किलोचं आहे, पण परत आपण पूर्ण वापरणार नाही आहोत. वाडग्याच्या साह्याने अर्धा आपण वाडगा शेंगदाणे घेणार आहोत, म्हणजे जवळजवळ 100 ग्राम आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर कुठले खराब असतील तर काढून घ्यायचे. आणि हे पण आपण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कढईमध्ये मंद आचेवरती भाजून घेऊया, म्हणजे एकाच वेळेला तीळ आणि शेंगदाणे भाजून होतील. तर एका साईडला भाजले जात आहेत, दुसऱ्या साईडला आपण इथे बघितलं तर छान तीळ भाजले जात आहेत. तर हे दोन्ही एकाच वेळेला 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायचे. आणि महत्त्वाचं, एकदा तीळ छान भाजून झाल्यानंतर आपल्याला हे तीळ पूर्ण थंड करून घ्यायचे. अजिबात गरम असता कामा नये. तर मी ही कढई उचलते आणि पंख्याखाली ठेवते थंड करायला. एकदा छान तीळ थंड झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि नंतर यामधले 2 चमचे आपल्याला तीळ एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. कशासाठी ते मी नंतर सांगते. त्यामुळे ही रेसिपी पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपी आहे. लहान मुलंही सहज करू शकतात. आणि दुसऱ्या बाजूला शेंगदाण्याची टरफलं काढलेली आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत. आता इथे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने बारीक करू शकता शेंगदाणे, किंवा मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक फोडणे करायचे. 1 ते 2 वेळा बंद चालू करायचे आणि वाटून घ्यायचे. थोडेसे दाणे राहिले पाहिजे. तर या पद्धतीने आपण थोडं बारीक करून घेतलेलं आहे. काही ठिकाणी तुम्हाला अख्खे दाणे पण दिसत असतील. तर यामध्ये पुढे काय करायचं ते मी सांगते. तोच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये जे तीळ आपण थंड करून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये घालायचे. नंतर जो वाडगा आपण आधी घेतलेला आहे तो परत घ्यायचा. आणि आता आपण इथे गुळाचं प्रमाण घेऊया. तर मी अर्धा वाडगा गुळाची पावडर घेतलेली आहे. तुमच्या गुळाची ढेप असेल तर बारीक चिरून तुम्ही डायरेक्ट वापरा. डायरेक्ट मिक्सरमध्ये घालायचे आपल्याला हे गुळाची पावडर. आणि यावरती 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. आता मिक्सरमध्ये लावताना आपण बंद चालू करूनच करायचं आहे. सलग तुम्ही चालू केलं तर मिक्सरच्या हीटनी ते खूप पातळ होणार आहे मिश्रण. तर त्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. तर सलग आपल्याला थोडंसं मिश्रण एकजीव होईपर्यंत बंद चालू करायचं आहे. 3-4 वेळा केल्यानंतर परत मिक्सर खाली उतरवायचे. आणि जे दाणे आपण ठेवलेले होते ते पण यामध्ये थोडेसे घालायचेत आणि थोडे ठेवायचेत शेवटला. तर एकत्र एकजीव होण्यासाठी आपण हे वरचे जे दाणे अख्खे ठेवलेले ते घातलेले आहेत आता मिक्सरमध्ये. आणि या पद्धतीने आपण सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने दाब द्याल तर तो गोळा तयार होतो आहे. जर तुमचा होत नसेल तर अजून 1 चमचा तुम्ही तूप घालू शकतात. आपण सुरुवातीलाच दाणे एकत्र करून मिश्रणात घालू शकलो असतो, पण जर सुरुवातीलाच केलं असतं तर त्याची बारीक पूड झाली असती आणि खाताना ते दाणे दाताखाली आले नसते. म्हणून सेपरेट आपण असे वाटून घेतलेले आहेत. तर असं आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि यामध्ये उरलेलं आपण शेवटला दाण्याचं कूट ठेवलेला होता तो घालायचा आहे.
आणि 2 चमचे आपण सुरुवातीला तीळ काढून ठेवलेले होते ते पण यामध्ये घालायचे. ती क्रंचीनेस जो आहे ना लाडवाला तो खूप छान येतो. शेवटला हे दोन्ही साहित्य टाकलं का व्यवस्थित हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. गूळ जो आहे तो साधाच गूळ घ्यायचा आहे, चिक्कीचा गूळ घ्यायची काहीच गरज नाही आहे. छान एकजीव होते सगळं मिश्रण. आणि शेवटला आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर जायफळची पूड पण इथे घालू शकतात. छान मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला हवा तो आकार लाडवाला द्यायचा आहे. आता एवढ्या प्रमाणामध्ये 24 ते 25 लाडू मध्यम आकाराचे सहज बनतात. इथे मी लाडू वळताना अजिबात एडिट न करता तुम्हाला डायरेक्ट दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हालाही कळेल की ती वाटण केल्यानंतर मिक्सरमध्ये कशी लाडूची कन्सिस्टन्सी होते आणि ते व्यवस्थित मिळवून येतं सगळं मिश्रण आणि लाडू वळतानाही काही त्रास होत नाही. इतर वेळेला आपण बनवतोच, पण जर तुमच्याकडे लहान मुलं असतील, आजी आजोबा असतील तर ह्या पद्धतीचे लाडू तुम्ही घरी करून ठेवा. खूप सोपे आहेत. भलेही तुम्हाला ते मी खूप डिटेलमध्ये रेसिपी दाखवते, पण तुम्ही प्रत्यक्षात करायला जाल ना तर खरं तर खूप सोपी आहे. हा एक लाडू ऑलरेडी तयार झालेला आहे. तर असे मी सगळे लाडू बनवून दाखवते तुम्हाला आणि टेक्स्चर पण खूप छान येतो. हवा असल्यास तुम्ही मकर संक्रांतला हळदी कुंकूच्या वेळेला हे लाडू बायकांना वाटू शकतात. त्यांनाही मजा वाटेल की तिळाचे लाडू आहेत पण दिसायला वेगळे आहेत, चवीला तसेच लागतात. तामझाम न करता चिक्कीचा गूळ हे सगळं भरपूर मोठी प्रोसेस आहे. यामध्ये अजिबात तसं काही नाही आहे. तरी या मकर संक्रांतला या पद्धतीने लाडू एकदा करून पहा. आज आजी आमच्यात नाही, पण तिच्या हाताची चव आजही या लाडवामध्ये जिवंत आहे. कधी कधी रेसिपीपेक्षा त्याच्या मागच्या भावना जास्त महत्त्वाच्या असतात, हो की नाही? जर तुम्हालाही तुमची आजी, आई किंवा बालपणाची आठवण आली असेल तर कमेंटमध्ये टाका.